पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आलेली आहे। कोथरूडमधल्या सुतारधरा भागामध्ये त्याच्या राहत्या घरामधून तो बाहेर पडत होता आणि त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी त्याच्यावर गोळीबार केला। त्याला खरं तर 3 ते 4 गोळ्या लागल्या होत्या आणि या गोळीबारामध्येच त्याचा आता मृत्यू झालेला आहे। खरं तर शरद मोहोळचा आज लग्नाचा वाढदिवस सुद्धा होता। तो त्याच्या घराच्या जवळ होता आणि तिथून तो चालत निघालेला असताना दबा धरून बसलेले जे हल्लेखोर आहेत ते आले आणि त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला। त्याला खरं तर कोथरूडमधल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। तिथे त्याचे उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असतानाच त्याचा आता मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली। खरं तर पुण्यातल्या गँग वॉर बाबत अनेक स्टोऱ्या आल्या होत्या, त्याच्या बातम्या सुद्धा झाल्या होत्या। गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये अनेक टोळ्या या सक्रिय होत्या आणि त्याच्यामुळेच पुण्यामध्ये दहशतीचं वातावरण सुद्धा होतं। तुम्ही मुळशी पॅटर्नचा सिनेमा बघितला असेल, त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या ज्या टोळ्या आहेत त्याच्याबाबतची कहाणी आहे, त्याच्याबाबतचं जे म्हणणं आहे ते मांडण्यात आलं होतं। खरं तर पुण्यामधला जो कोथरूड भाग आहे तिथे अनेक टोळ्या या अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या। मग मोहोळ याची टोळी असेल किंवा गजा मारण्याची टोळी असेल, निलेश घायावळची टोळी असेल, अशा अनेक टोळ्यांमुळे खरं तर पुण्यातलं जे वातावरण होतं ते दहशतीमध्ये होतं। गेल्या 10 वर्षापासून पुण्यातलं वातावरण काहीसं शांत होतं। पुणे पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती। मोक्कासारखे गुन्हे या सगळ्या टोळ्यांवर लावले होते आणि त्यामुळेच पुण्यामध्ये काही गेल्या 10 वर्षामध्ये टोळी युद्ध होतं ते कुठेतरी कमी झाल्याचं पाहिलं होतं। परंतु आता शरद मोहोळच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये टोळी युद्ध सुरू होणार की काय अशी चिंता आहे ती व्यक्त केली जाते आहे। शरद मोहोळ हा गेल्या वर्षीच तुरुंगातनं बाहेर आला होता। त्याच्यावर अनेक केसेस दाखल आहेत, त्याच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती। गेल्या वर्षी त्याचा जामीन झाला होता आणि जामिनावर तो खरं तर बाहेर होता। खरं तर शरद मोहोळ हा कोथरूड भागामध्ये राहत होता गेल्या अनेक वर्षांपासून। तिथे त्याची दहशत होती, त्याच्या गँगची दहशत होती। मारणे गँग असेल किंवा घायावळ गँग असेल, या सगळ्या गँगशी त्यांची वर्चस्व वादातनं लढाई होती आणि याच्यामध्येच एकमेकांचे जे लोक आहेत ते मारण्याचा सिलसिला गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता। मुळशीचा भाग असेल किंवा ते हिंजवडीचा भाग असेल, ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये या सगळ्या गँग कार्यरत होत्या। कोथरूडमध्ये या सगळ्या गँग कार्यरत होत्या। एक्स्टॉर्शन असेल किंवा जमिनीचे वाद असतील याच्यामधनं या सगळ्या हत्या केल्या जात होता। निलेश घायावळ हा सुद्धा एक टोळीचा प्रमुख होता, त्याच्याकडनं सुद्धा अनेक कारवाया पुण्यामध्ये झाल्या होत्या। शरद मोहोळने जे दासवे गाव आहे तिथल्या एका सरपंचाचं अपहरण सुद्धा केलं होतं, त्याच्या हत्येचा सुद्धा गुन्हा त्याच्यावर दाखल होता आणि अनेक इतर सुद्धा गुन्हे त्याच्यावर दाखल होते आणि त्यानुसार त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती। जो जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामधला एक आरोपी होता कातिल सिद्दकी, हा जेव्हा जेलमध्ये होता त्यावेळेस शरद मोहोळ आणि त्याच्यासोबतचा एक साथीदार होता आलोक भालेराव यांनी त्याची हत्या सुद्धा केली होती। खरं तर जेलमध्ये हत्या झाली होती, परंतु पुरावे अभावी शरद मोहोळची सुटका देखील झाली होती किंवा त्या गुन्ह्यातनं त्याला ॲक्विटेड सुद्धा करण्यात आलं होतं। त्यामुळे शरद मोहोळचा एक पुण्यामध्ये दबदबा होता। अनेक कारवायांमध्ये तो गुंतलेला होता। गेल्या वर्षभरापासून तो खरं तर जामिनावर बाहेर होता। जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी अनेक संघटनांच्या व्यासपीठावर तो गेलेला पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी त्याची भाषणं सुद्धा झाली होती, त्याच्या रॅलीज निघाल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा एक वातावरण निर्मिती पुण्यामध्ये झाली होती। शरद मोहोळची जी बायको आहे खरं तर स्वाती मोहोळ यांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता। कोथरूडचे जे आमदार आहेत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा प्रवेश झाला होता आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। शरद मोहोळची पत्नी राजकारणात आल्यामुळे सुद्धा याचे अनेक अर्थ लावले जात होते आणि म्हणूनच हा जो गँग वॉर आहे तो पुण्यात कुठेतरी थांबवावा यासाठी पोलिसांचं सुद्धा काम चालू असं मोक्कासारखे गुन्हे असतील किंवा इतर गुन्हे असतील हे सातत्याने दाखल केले जात होते। परंतु त्यानंतर सुद्धा आता अनेक हे ज्या टोळी युद्ध ते समोर यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला आठवत असेल तर तळोजा कारागृहामधनं गजा मारण्याची सुद्धा एक रॅली निघाली होती, त्यावेळेस ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्यानंतर सुद्धा समाज माध्यमांवर अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या। गजा मारणे हा काही गुन्ह्यांमध्ये तुरुंगातमध्ये होता, परंतु पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली होती आणि त्यानंतर त्याच्या समर्थकांनी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी रॅली सुद्धा काढलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळेच पुन्हा एकदा पुण्यामध्ये गँगवॉर सुरू होतंय की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि त्यातच मोहोळ हा सुद्धा जामिनावर बाहेर आला होता। त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातल्या गँग सक्रिय होत आहेत का अशी भीती अनेक जाणकारांकडून व्यक्त केली जात होती आणि आता पुन्हा एकदा जेव्हा शरद मोहोळची दिवसाढवळ्या कोथरूडमध्ये हत्या होतीये त्यानंतर सुद्धा आता भीती व्यक्त केली जाते की पुन्हा एकदा या ज्या टोळ्या होत्या पुण्यातल्या ज्याला शांत करण्यामध्ये किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आलं होतं, त्या टोळ्या आता पुन्हा सक्रिय होत आहेत की काय, पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर सुरू होत आहे का अशी सुद्धा शक्यता आता वर्तवण्यात येते। एकीकडे पुण्यामधल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल सुद्धा अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, सभागृहामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते। कोयता गँगबद्दल सुद्धा अनेक तक्रारी आलेल्या आहेत, कोयता गँगचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा बोललं जातं आणि दुसरीकडे आता पुन्हा एकदा एका गँगस्टरची हत्या झाल्यामुळे
पुण्यातलं वातावरण, पुण्यातलं क्राईम पुन्हा एकदा सुरू होते की काय अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते.